गरमागरम भातासोबत खायला आंबट गोड आणि खूपच चविष्ट असा टोमॅटो सार आज आपण खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। फक्त काही साध्या इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होणारा हा खमंग टोमॅटो सार एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग पटकन बनवूया टोमॅटो सार। सगळ्यात आधी आपण 4 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत आणि आता साधारणपणे 10 मिनिटे आपण हे छान उकळून घेणार आहोत। उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची सालं आपोआप निघालेली आहेत। आता हे थंड होऊ द्या, त्यानंतर आपण याची सालं काढून टाकणार आहोत। आता इथे मी सगळ्या टोमॅटोची सालं काढून टाकलेली आहेत। आता हे टोमॅटो मिक्सरमध्ये घालून याची स्मूथ प्युरी करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी खोवलेला ताजा नारळ आपण घेतलेला आहे। हे आपण सगळं छान वाटून घेणार आहोत। आता हे वाटल्यानंतर त्यामध्ये एक भाजलेला कांदा घालून पुन्हा मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे थोडंसं बारीक वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी अगदी खूप बारीकही नाही वाटलेलं आणि जाडही नाही। आता इथे मी फोडणीसाठी तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे आणि हिंग घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये मगाशी जे आपण वाटण तयार केलं, लसूण, आलं, खोबरं आणि भाजलेला कांदा याचं जे वाटण केलं ते घालून आपण ह्याला छान परतून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता हे छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालून घेऊया। याला सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत। आता हे सुद्धा छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत। आता चवीनुसार लाल तिखट घालून घेणार आहोत। धणे पावडर घातलेली आहे। छान परतून झालं की आता अगदी थोडा आपण गरम मसाला घालणार आहोत। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी प्युरी राहिली होती, त्यात मी थोडे पाणी घालून ते सुद्धा या कढईत घालणार आहे। आता छान मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता हे आपल्याला सगळं छान उकळून घ्यायचं आहे।
आता आपलं हे टोमॅटो सार खूप छान उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या टोमॅटो सारला छान अशी आंबट, तिखट, गोड अशी मस्त चव येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडासा गूळ घालून घेणार आहोत। आता आपल्याला हे पुन्हा उकळून घ्यायचं आहे छान। अशा पद्धतीने आपलं टोमॅटो सार तयार झालेलं आहे। हे टोमॅटो सार आपण भातासोबत खाऊ शकतो, खूप छान लागतं। तुम्हाला जर ही टोमॅटो सारची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून चविष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की ही रेसिपी कशी झालेली आहे। अशाच पुन्हा सोप्या आणि हेल्दी रेसिपींसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।